कसे आहात मजेत ना? असंच गरमागरम कथा वाचत राहा. असेच मजेत राहा, असंच आनंदी राहा व इतरांनाही आनंद द्या व आनंदित ठेवा. मित्र-मैत्रिणींनो, आजच कथा ही माझ्या वाचक मित्राने त्याच्यासोबत घडलेली सत्य घटना मला पाठवलेली आहे. ती घटना मी त्याच्याच शब्दात नावे बदलण्याच्या अटीवरनं आपल्यासमोर सादर करत आहे. ही घटना सविस्तर लिहिण्यामुळे अनेक भागात वितरित झालेली आहे. तर मित्र-मैत्रिणींनो, पाहूया कथेत काय लिहिलंय. त्याच्याच शब्दात. मित्रांनो, मी विशाल. मी पुण्याजवळ 20 किलोमीटरवर असलेल्या एका गावात राहतो. आमची शेतजमीन असल्यामुळे शेतातच मोठे घर आहे. माझ्या कुटुंबात माझे आजी, आजोबा, बाबा, सावत्र वैशाली, माझी मोठी बहीण वनिता व मी असे राहत होतो. बाबा एका नामांकित कंपनीत उच्च पदावर आहेत. त्यांचा पगार देखील चांगलाच आहे. पण ते कामानिमित्त आठवड्यातून 2 तरी दिवस बाहेरच असतात. याशिवाय आमच्या शेतातून काही उत्पन्न मिळत असल्यामुळे तशी आम्हाला पैशाची काही कमतरता नव्हती. माझी बहीण माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठी आहे. मी जेव्हा 8वीत होतो तेव्हा माझी आई आजारपणामुळे वारल्यामुळे आमचं कुटुंब दुःखात बुडून गेलं होतं. आजीचं वय झाल्यामुळे ती एकटी तरी घरातली व इतर कामे करू शकणार नाही. त्यामुळे बाबांनी खूपच ओढाताण होत होती. शेवटी आजी-आजोबा व इतर नातेवाईकांनी बाबांना समजून सांगून नात्यातील एक मुलीशी लग्न लावून दिले होते. सावत्र वैशाली लग्न करून या घरात आली होती. खूपच सावल, मनमिळावू, मितभाषी होती ती. थोड्याच दिवसात तिने सर्वांना आपलंसं केलेलं होतं. पण तिचा खूपच स्वभाव सुंदर होता आणि ती सर्वांना छानच बोलत होती. तिचं वय 22-23 असेल. रंगाने निमगोरी, उंची 5.5 फूट, 32-36, खूपच सुंदर दिसत होती. ती घटस्फोटी होती. तिला 1 वर्षात तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिलेला होता, कारण ती कधीच आई बनू शकणार नव्हती. म्हणजे ती अशी बातमी सर्वत्र पसरल्यामुळे कोणीच तिच्याबरोबर लग्न करायला तयार नव्हतं आणि बाबांनाही त्याची गरज नव्हती व आजी-आजोबांना त्यांचं हे लग्न मान्य होतं. त्यांचं घर व आमची देखरेख करण्यासाठी एक सुनेची गरज होती व वैशाली पण अगदी तशीच होती, सर्वांना मिळून मिसळून करणारी. तिने आम्हाला कधी सावत्र मानलंच नाही. आजोबा-आजी देखील व्यवस्थित काळजी घेत होते आणि थोड्याच दिवसात तिने आम्हा सर्वांना प्रेमाने आपलंसं करून घेतलं होतं. मी आणि माझी बहीण वनिता तिचे खूप जीव लावला होता आणि माझं पानही तिच्याशिवाय हलत नव्हतं. हळूहळू दिवस जात होते. तसं मी अधिकच सावत्र आईच्या जवळ जात होतो. आमची घट्ट मैत्री झाली होती. ती मला प्रेमाने विशू म्हणत असे. आम्ही खूपच मजा-मस्ती करायचो. कधी-कधी तिलाही लाडाने मिठी मारायचो, तर कधी-कधी आई पण प्रेमाने मला तिच्या कवेत घेत लाड करत होती. पण ते माझ्या मनात कसल्याही भावना नव्हत्या. असेच दिवसामागून दिवस जात होते. मी 12वीत असताना आजी-आजोबा दोघेही काही महिन्यातल्या अंतराने देवाघरी गेले. त्यामुळे बाबांना आधारच गेला. पण बाबांनी हळूहळू सर्व जबाबदारीने स्वीकारत घर व्यवस्थित सांभाळलं. नविता आता 22 वर्षाची झाली होती. तिला स्थळ येऊ लागले होते. नविता दिसायला सुंदर दिसायला होती. लग्न जमण्यात कुठलीही अडचण आली नाही. योग्य मुलगा पाहून तिने लग्न बाबांनी धुमाक्यात लावून दिलं होतं आणि तिच्या सासरी तिच्या लग्नात आता 2 वर्ष झाली होती. तेव्हा मी इंजिनिअरिंग कॉलेजला होतो. सकाळचं कॉलेज असल्यामुळे मी दुपारीच घरी येत असताना घरात मी आणि आई हे दोघेच असायचो. मी कॉलेजमधून आलो की आई खूपच खुश होत असायची, कारण आता ती घरी एकटी असल्याची. त्यामुळे ती उदास दिसत असे. आम्ही दोघंच घरी असल्यामुळे व एकांत मिळाल्यामुळे दोघंही एकमेकांसोबत खूपच चांगले राहत होतो. पण आईला तसं काही बोलायची पण मी तसंकडे टक लावून बघत होतो. मनाचं समाधान करत मी तिला असं बघायचो की तिच्याही लक्षात आलं होतं. पण बहुतेक तिच्याही धाडस होतं नसावं. ओळखत होतं काय करावं मला काहीच कळत नव्हतं. कॉलेजातील माझ्या खास मित्राचा सल्ला घेतला, पण ते पटत नव्हतं. माझी एक गर्लफ्रेंड होती. तिला आठवड्यातून एकदा तरी सोबत असल्यामुळे मलाही आईशी काही गरज वाटत नव्हती. असेच एक दिवस बाबा ऑफिसला गेले होते आणि आई नेहमीप्रमाणे मला उठवायला माझ्या बेडरूममध्ये आली होती. मी माझ्या सवयीप्रमाणे फक्त पॅन्ट घालून झोपलो होतो व अंगावर चादर ओढलेली होती. आई मला हाक मारत, "ए विशू, उठ ना रे," असं बोलत होती. त्याला कॉलेजला जायचं म्हणून बेडवरून जवळ येत होती. हे ऐकून मी जागा झालो होतो. मी एका कुशीवर